त्यानंतर आता बातमी येते नाशिकमधून। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता सध्या पाणी आले आणि पाण्याची पातळी पुन्हा आता खालावली आहे। पावसाच्या विश्रांतीनंतर आता पाण्याची पातळी जी आहे ती कमी झालेली आहे। नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। थेट आपण नाशिकमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आता एकूणच काय परिस्थिती? खरं तर नाशिकमध्ये पावसानं देखील विश्रांती घेतलेली आहे आणि गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी देखील आता खालावलेली आहे। मात्र तरीसुद्धा धोका अजून टळलेला नाही आहे, कारण दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। या संपूर्ण पूर परिस्थितीचं जे मापक म्हणून समजला जातो तो दुतोंड्या मारुती जर आपण बघितला तर काल या महापुरामध्ये दुतोंड्या मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेला होता। आज सकाळच्या सुमारास या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास छातीपर्यंत पाणी होतं आणि आता आपण जर दृश्यांमध्ये बघत असाल तर कमरेच्या जवळपास पाणी आता बघायला मिळतंय। याचा अर्थ पाण्याची पातळी जी आहे ती आता खालावत चाललेली आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र सातत्याने सुरू आहे। काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी या संपूर्ण पूर परिस्थितीचा आढावा घेतला। सगळ्या यंत्रणांना, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि आपण बघतोय की गोदाघाट परिसरात पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी देखील तैनात आहेत। कुठल्याही वेळेला पाण्याचा फोर्स, पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढू शकतो। गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्यामुळे जे देशभरातून येणारे भाविक आहेत, जे पर्यटक आहेत, त्यांनी गोदाघाट परिसरात जरी असाल तरी या ठिकाणी पाण्याच्या जवळ जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना देण्यात येत आहेत आणि त्यामुळे सगळ्या यंत्रणांना या ठिकाणी अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। तर नाशिकमधली ही परिस्थिती आपण पाहिलेली आहे। पाणी आता काहीसं कमी होते, पावसाचा जोर कमी झालेला आहे।